आज बोराडे इथं जिल्हा प्रमुख काय येतोय, त्याच्याबरोबर शेकडो पदाधिकारी काय येत आहेत, हजारो शिवसैनिक काय येत आहेत, का तर तिकडे मालक आणि नोकर असं आहे. हा मालक आणि नोकरांचा पक्ष नाही, हा बाळासाहेबांच्या विचारांचा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. इथं कोणी मालक नाही, इथं कोणी नोकर नाही, आपण सर्व सहकारी आहोत, आपण सर्व कार्यकर्ते आहोत. इथं खासदार श्रीकांत शिंदे यांनी कोल्हापूरमध्ये सांगितलं, आपला पक्ष असा आहे, राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काम करेगा वही राजा बनेगा, असा आपला पक्ष आहे. प्रतापराव जाधव इथं बसलेत. या सर्व 7 खासदारांनी मला सांगितलं केंद्रात श्रीकांतला मंत्री बनवा, पण श्रीकांतनी सांगितलं आपल्यामध्ये जो सिनियर आहे त्याला मंत्री बनवा. आणि प्रतापराव जाधव इथं साक्षीदार आहेत की प्रतापराव जाधव यांना आपण केंद्रात मंत्री बनवलं. ही शिवसेना आहे, ही खरी शिवसेना आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की हे यश जे आहे हे बाळासाहेबांच्या विचारांचं, आपल्या महायुतीच्या एकजुटीचं, महायुतीच्या ताकदीचं आहे. आणि 2.5 वर्ष तुम्हाला मी सांगतो, आता अर्जुन सांगत होते की तुम्हाला झोपता कधी, जेवता कधी, उठता कधी. मला सगळे लोक प्रश्न विचारतात, तुम्ही किती वेळ झोपता. मी म्हणालो, मला कार्यकर्त्यांचं काम, शेवटचा कार्यकर्ता जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत मी झोपत नाही. आणि मी पायाला भिंगरी लावून 2.5 वर्ष काम केलं, 2.5 वर्ष मेहनती केली. आणि माझ्या हे श्रेय माझ्या लाडक्या बहिणींचं आहे, लाडक्या भावांचं आहे, लाडक्या शेतकऱ्यांचं आहे, लाडक्या ज्येष्ठांचं आहे, लाडक्या तरुणांचं आहे, आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांचं आहे. आणि म्हणून लाडक्या शेतकऱ्यांनी, आपण सगळ्यांनी, लाडक्या बहिणींनी आशीर्वाद दिला नसता, मायबाप जनतेचे आशीर्वाद नसते, तर हा गरीब शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झाला नसता. आणि म्हणून मी मुख्यमंत्री म्हणून कधीच वागलो नाही. मगाशी हिकमत उडान यांनी सांगितलं, लोक म्हणायचे सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर, मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन. आणि कॉमन मॅन सारखा जगलो, कॉमन मॅन सारखाच वागलो. आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, मी डीसीएम आहे, पण आता डीसीएम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन, सर्वसामान्य माणसाला समर्पित असं काम करायचं आहे. काय कुठली पद येतात जातात, पण आता सगळ्यात मला माझ्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख मला मिळाली. 2,40,00,000 माझ्या लाडक्या बहिणींची ही ओळख सर्व पदांपेक्षा मला मोठी आहे आणि महत्वाची आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगतो आपल्याला, मी एक साधा कार्यकर्ता आहे. कालही साधा कार्यकर्ता म्हणून होतो, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय, आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच मी काम करणार आहे. मला कधी एकनाथला पदाची लालसा नव्हती. मुख्यमंत्री होतो तेव्हाही नव्हतो. आणि तुम्हाला माहित आहे की यावेळेस देखील मी सत्तेच्या खुर्चीला चिकटून बसलो नाही. माझ्या नेतृत्वात ही निवडणूक झाली. दोन्ही उपमुख्यमंत्री, माझे सर्व मंत्रिमंडळातले सहकारी, सगळ्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. आपण योजना केल्या, प्रकल्प बंद पाडलेले आपण सुरू केले. आज महाविकास आघाडी, विकास विरोधी आघाडीने काय दिवे लावले होते आपल्याला माहित आहे. आणि म्हणून हे सर्व प्रकल्पातले स्टे आम्ही